पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर फोनवर चर्चा झाली आहे। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राहुरी तालुक्यातील मुळानगर येथील अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण नियमित करण्याची मागणी करणार असल्याचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी सांगितले। राहुरी तालुक्यातील मुळानगर येथे इरिगेशनच्या जागेत सुमारे 50 ते 60 वर्षांपासून जवळपास 1,500 लोकसंख्या असलेले 400 ते 500 कुटुंबीय राहत आहेत। अनेक वर्षापूर्वीचे अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावे अशा प्रकारच्या नोटीस संबंधित अतिक्रमण धारकांना बजावण्यात आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत। दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत मुळानगर येथे ग्रामस्थांची बैठक पार पडली। यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या उपस्थित केल्या। प्रसंगी युवा नेते अक्षय कर्डिले म्हणाले की स्वर्गीय कर्डिले साहेबांनी राहुरी तालुक्यावर भरभरून प्रेम केले आहे। नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा विचार रात्रंदिवस त्यांच्या मनात राहत असे। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी देखील मागे हटणार नाही। मुळानगर येथील सर्वसामान्य गोरगरीब जनतेने अतिक्रमण नियमित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मी सर्वतोपरी प्रयत्न करेन। मुळानगर ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये। मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील। तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी दिले। यावेळी ग्रामस्थांनी अक्षय कर्डिले यांना निवेदन दिले। प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख, प्रवीण लोखंडे, सुभाष गायकवाड, माजी सरपंच अंकुश बर्डे, नितीन साळुंके, मुन्नाभाई परदेशी, मयूर गवळी, राहुल मगर, वायसे मामा, कैलास बर्डे, संजय निकम, केशव रणदिवे, जालिंदर गायकवाड, माजी सरपंच शालिनी पोपळगड, दिलीप बर्डे, देवराज मनतोडे, गोविंद पवार, राहुल गायकवाड, शरद घोरपडे, नदीम शेख आदींसह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते। आज सर्व मुळानगर इथले सर्व ग्रामस्थांनी मिळून बैठकीचे आयोजन केलं। आज या बैठकीसाठी मी उपस्थित राहिलो आणि मोठ्या संख्येने सर्व महिला, माता भगिनी, ज्येष्ठ मान्यवर, तरुण युवा वर्ग व परिसरातले मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी हजर आहेत। आजचा विषय असा होता की गेल्या काही महिन्यापूर्वी इथल्या प्रत्येक व्यक्तीला नोटीस आलता की आपण घर खाली करावा आणि आज त्या संदर्भातच आम्ही बैठक घेतलेली आहे। आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी मी संवाद साधला आणि साहेबांनी लगेचच माझ्या विनंतीला मान देऊन हा जो ग्रामस्थांचा विषय मी त्यांच्या समोर मांडला की गेल्या 60-70 वर्षापासून इथला प्रत्येक व्यक्ती रहिवासी आहे आणि 3-3 पिढ्या या लोकांच्या या ठिकाणी गेल्यात। आपण जे घर हटवायचं जे आता वरतून सरकारकडून म्हणजे आपल्या मोहाडमच्या कडेला ही वस्ती आहे आणि जे काही काढण्याचा निर्णय झालाय तो आपण स्थगित करावा ही मी विनंती त्यांना केली आणि त्यांनी लगेच विखे साहेबांनी त्याला मान्यता दिली। त्यांनी अधिकारी लोकांना फोन केले आणि त्यांनी सांगितलं की जे काही माझं म्हणणं आहे ते सगळ्या गोष्टी मान्य करावा आणि आपण लगेचच त्या गोष्टींवर स्थगिती द्यावं आणि लगेचच आज सकाळीच मी अधिकारी लोकांशी बी बोललो तर लगेच त्यांनी या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे। कारण की इथल्या असणारा प्रत्येक व्यक्ती यांचा विश्वास आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांवरती होता आणि आहे आणि त्यांनी देखील त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत इथला एकही व्यक्ती इथून बाहेर जाऊन दिला नाही। अनेक वेळा या ठिकाणी या नागरिकांवर संकट आले पण साहेब कायम ते संकटाला सामोरे गेले, समोर उभा राहिले। आजपर्यंत एकही माणूस इथून जाऊन दिला नाही, एकही घर इथून हालून दिलं नाही, घर पडून दिलं नाही आणि आता माझी पण तीच इच्छा आहे की ते काम जे शेवटच्या श्वासापर्यंत करत आले आता माझी जबाबदारी आहे। कारण की इथला प्रत्येक व्यक्ती हा साहेबांशी संबंधित होता आणि आता तेच संबंध माझ्याशी तयार झालेत। प्रत्येकाशी माझी साहेब एक संबंध तयार करून एक गाठ बांधून गेलेत म्हणून आता इथला व्यक्ती इथून जावा नाही ही माझी इच्छा आहे। म्हणून आता मी भविष्यातही वाटचालीमध्ये इथल्या नागरिकांना कुठल्याच प्रकारची अडचण येऊन देणार नाही आणि शेवटपर्यंत हे रहिवासी माझा प्रयत्न राहील की आता आपण ज्या पद्धतीने म्हणजे अडचणी आपल्या दूर झाल्यात तर भविष्यातही मी वरती
आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करीन, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विनंती करीन की ईदला रहिवासी हा कायमस्वरूपी विनामूल्य इथंच राहावा आणि त्याला स्वतःची जागा मिळावा अशी माझी प्रयत्न आणि विनंती त्यांना भविष्याच्या वाटचालीमध्ये राहील. पण इथल्या नागरिकांना विश्वास देतो की भविष्यातही तुम्हाला जसं पाठीमाग साहेबांनी आपल्या घरापर्यंत एकाही व्यक्तीला येऊन दिलं नाही, आपल्या घराची वीट सगळं हलून दिली नाही, तसंच मी पण शेवटपर्यंत आपल्या इथला एकही व्यक्ती इथून जाऊन देणार नाही, एकाच्याही घरापर्यंत अडचण येऊन देणार नाही. आणि अडचण आली तर मी सगळ्या गोष्टीला सामोरे जाईन, एवढंच या निमित्तानं सांगतो. प्रतिनिधी आर आर जाधव, राहुरी.